विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। स्टँडर्ड 7th जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, मानवी स्नायू व पचन संस्था, द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्यूमन बीइंग्स। बालमित्रांनो, इयत्ता 6वी मध्ये आपण आवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन, आपली अस्थि संस्था जी आहे याविषयी माहिती घेतलेली आहे। तर आपल्या शरीरातील हाडे बघा, ही हाडं जी आहेत ही एकमेकांना कशी जोडलेली असतात हे आपण शिकलेलो आहोत। तर कशाने जोडलेली असतात बघा, या चित्रात तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बोन टू बोन हाडं जी आहेत बघा, हे दिसते तुम्हाला इथे हालचाल होते या हाडांची। तर ही जे हाडं एकमेकांना लिगामेंट्सनी जोडलेली असतात, अस्थिबंधनाने जोडलेली असतात। Our bones are attached by a fibrous strips called ligaments. Ligament is a fibrous strip and it can be contract and relax. So the bones are attached by these ligaments. आता इंद्रिय संस्था म्हणजे काय? What is meant by organ system? Okay. In the last chapter, that is cell structure, we have learned that पेशीमय रचना हे सजीवांचं एक लक्षण आहे। And the cell is the fundamental and structural unit of living organism. Now, these cells which perform the similar function, they form tissues in our body, and these tissues form organ. There are different types of organ systems in our bodies. So what is organ system? तर ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात। Now for example, this is a circulatory system, right? This is a circulatory system and it performs the function of blood circulation. This is the example of respiratory system. Now in this respiratory system, nose, trachea and these lungs, they perform the specific function, that is the function of respiration, and these tissues, that is nose, trachea and these lungs, perform the similar function with the help of cells, and these cells, they which form this system, they are known as tissues, and these tissues come together to form a respiratory system. तर श्वसन संस्था हे श्वसन संस्थेचं काम करणारे विविध हे जे घटक आहेत म्हणजेच नाक, श्वासनलिका आणि फुफ्फुस एकत्र येऊन श्वसनाचं कार्य करतात। म्हणजेच काय, तर ठराविक काम श्वसनाचं काम करणारी ही इंद्रिय जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती इंद्रिय संस्था तयार होते। तर अशा प्रकारे आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था यासारख्या इंद्रिय संस्था कार्यरत आहेत आणि या संस्थांमार्फत आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी कार्य अगदी सहज होत असतात। आपल्या शरीरात असलेल्या विविध संस्थांपैकी
एक महत्वाची संस्था म्हणजे स्नायू संस्था. स्नायू संस्थेचा आपण आता अभ्यास करणार आहोत. आता या स्नायू संस्थेमुळे काय होतं? सर्वात महत्वाचं म्हणजेच आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण प्राप्त होते. In this picture we can see that we can move our hands, we can sit, we can stand, right? आपण वेगवेगळ्या हालचाली करू शकतो. या कशामुळे? तर या स्नायूंमुळे. तर शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होत असते. So the skeleton gives shape and support to the body. There is a certain shape and also there is a backbone in our body, and because of this backbone we get support. This backbone or total this skeletal system gives a definite shape to the body, provides support and protects the delicate organs like brain or heart, right? So the skeletal system protects the delicate organs inside the body. Now muscles. These are muscles in our body which we can observe clearly, right? Now when we close our fist tightly and bend our arm at the elbow, we feel this upper part of this arm with the finger, right? We can experience it. So these are nothing but the muscles in our body. See, these are the muscles. So muscles म्हणजे काय? स्नायू म्हणजे काय? आता ज्या वेळेला आपल्याला हवं त्यावेळेला आपण हे बघू शकतो, राईट? आपण जेव्हा आपल्याला अनुभवायचं आहे आपल्यातले स्नायू, त्यावेळेला आपण ही हालचाल, हे हात असा वरती करतो, हा दंड आपला वरती करतो आणि आपण बघू शकतो. म्हणजेच काय? तर गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजेच स्नायू होत. Muscles are the bundles of fibers that can contract and relax as and when required. Okay? So, when we contract or relax, we can experience these muscles. Now, muscles contract and relax in our body, and so our body can move. Muscles give our body a specific shape and posture. तर या स्नायूंमुळे शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण प्राप्त होते. So bundles of fibers, see here, these are the fibers, and there are bundles of fibers in our body which can contract and relax when we require. Muscle fibers, these are the muscle fibers. Okay? Now there are different types of fibers, muscle fibers in our body. Okay? तर स्नायू जे आहेत हे हाडांना स्नायू बंधांनी जोडलेले असतात. Muscles are firmly attached to bones by means of tendons. बघा या ठिकाणी हे स्नायू आहेत, हे हाड आहे. Okay, this is a bone and these are muscles. Now these muscles are attached to bones by means of these tendons. Bone and these are tendons, right? तर स्नायू
हे हाडांना स्नायुबंधांनी जोडलेले असतात. ज्या वेळेला स्नायू आकुंचन पावतो, म्हणजे आपण जेव्हा हात वरती घेतो त्यावेळेला या सांध्यापाशी हालचाल होते आणि ही हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. तर या स्नायुबंधांनी हे जोडलेले असतात. हाडांना या स्नायुबंधांनी जोडलेले असतात आणि स्नायू ज्या वेळेला आकुंचन पावतात त्यावेळेला या सांध्यापाशी या स्नायुबंधाची काय होते, हालचाल होते. सो see here contraction of muscles, right? Observe this carefully. This is the contraction. म्हणजेच काय होत आहे, स्नायूंचं आकुंचन होतंय बघा. लांब जातात शिथिलीकरण आणि जवळ येतात आकुंचन, मूवमेंट होते. आणि या ठिकाणी स्नायूंचं शिथिलीकरण होतं बघा, रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. तर या स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीकरण हे गरजेनुसार या स्नायूंमुळे होऊ शकतं. बघा, आपण पापणी आपली लवते म्हणतो किंवा आपण डोळा कधी कधी पटकन आपण डोळे मिटून घेतो. त्याचबरोबर अगदी मेहनतीची कामं करताना खूप ओझं उचलणं, लाकडे फोडणे यासारखी मेहनतीची कामं करण्यासाठी सुद्धा स्नायूंचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर अगदी डोळ्याची हालचाल करणं यासाठी सुद्धा आपल्याला स्नायूंची मदत लागते. सो द ॲक्शन ऑफ मसल इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मूवमेंट्स. आणि हे स्नायू आपण सतत वापर करत असतो आणि आपल्या शरीराच्या सर्व भागामध्ये हे स्नायू कार्य करत असतात. सो मसल्स अनेबल अस टू बी ॲक्टिव्ह अँड एक्सरसाइज. बघा, साधं अगदी आपल्याला रबर ताणायचा असेल किंवा आपल्याला उड्या मारायच्या असतील, हात हलवायचा असेल, या साध्या साध्या कामांपासून ते अगदी मेहनतीच्या कामांपर्यंत आपण सतत या स्नायूंचा वापर करतो. बोलणे, चालणे, धावणे, खाणे इत्यादी क्रिया करण्यासाठी आपण स्नायूंचा उपयोग करत असतो. बघा, आपल्याला जाणवतही नाही आपण बोलतो आहोत, पण या ठिकाणी सुद्धा या स्नायूंचा आपण वापर करत असतो. So we use muscles for various movements: talking, laughing, walking, jumping, throwing, etc. How these muscles help us? Dear students, remember there are so many muscles in our body. See, in the whole body there are different types of muscles. How many muscles are there? In total, there are more than 600 muscles in the human body. How many muscles are there? More than 600. 600 पेक्षा अधिक स्नायू आपल्या शरीरात असतात. सो आपल्या शरीराच्या विविध हालचालींसाठी आपल्याला या स्नायूंची आवश्यकता असते. This is the example of our stomach. In stomach, whatever we are eating, it is getting churned, and for that different types of muscles are required. When we are eating or yawning, muscles are used. See here, we are swallowing something. आपण जेव्हा काहीतरी खातो, बघा, आपल्या तोंडातून हा घास अन्न नलिकेतून जठरात जातो आहे. या ठिकाणी सुद्धा या स्नायूंचाच उपयोग होत असतो.
तर जठरामध्ये अन्न जाण्यासाठी, जठरात ते अन्न गेल्यानंतर अन्न खाताना बघा, अगदी तोंडात अन्न घालताना आपण हातांचा वापर करतो, अन्न आपण ते चावतो, त्यानंतर अन्ननलिकेतून अन्न जठरात जातं. तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्रिया घडून येतात आणि या वेगवेगळ्या क्रिया घडण्यासाठी स्नायूंची आवश्यकता असते. बघा, या वेगवेगळ्या आपण ज्या क्रिया करतो या स्नायूंच्या मदतीनेच करत असतो. There are various movements we are doing with the help of these muscles. See here, our whole body is consists of different types of muscles. बघा, अगदी आपल्याला हसायचं असेल तरी सुद्धा आपल्याला काय लागतात? स्नायूंची गरज लागते. या स्नायूंची आवश्यकता भासते. आपल्या चेहऱ्यामध्ये जवळपास 43 प्रकारचे विविध स्नायू आहेत आणि या स्नायूंच्या मदतीने आपण आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव व्यक्त करू शकतो. See how many types of muscles? Different types of 43 muscles in our face. Almost 43 muscles are there in our face, and with the help of these muscles we can express our happiness, our sadness, fear, etc. Muscles contribute almost 40% of the weight of a healthy adult human body. तर आपल्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे आपल्या स्नायूंचं असते. आपले डोके, नाक, तोंड यांच्या भोवती स्नायूंची अनेक वर्तुळे आपल्याला आढळून येतात. बघा, प्रत्यक्षामध्ये आपल्या लक्षात येत नाही, परंतु आपल्या डोकं, डोळे, कान, तोंड याच्या भोवती या स्नायूंची अनेक वर्तुळे असतात आणि याच हालचालींच्या माध्यमातून, या स्नायूंच्या हालचालीच्या माध्यमातून आपण वेगवेगळे भाव व्यक्त करू शकतो. See here, बघा, हसण्यासाठी आपल्याला फक्त 17 स्नायूंचा वापर करावा लागतो. आपल्या चेहऱ्यामध्ये 43 प्रकारचे वेगवेगळे स्नायू आहेत. त्यापैकी हसण्यासाठी फक्त 17 स्नायूंचा उपयोग होतो, परंतु नापसंती व्यक्त करण्यासाठी 43 स्नायू लागतात. राईट? किती स्नायू लागतात? 43 स्नायू आपल्याला नापसंती व्यक्त करण्यासाठी लागतात. Voluntary muscles, ऐच्छिक स्नायू. Now working with hands, walking, eating, cutting, these functions are depend on our will. आपल्या इच्छेवर अवलंबून या गोष्टी असतात. कोणाला मारायचं आहे, when we slap another person, it depends on us, right? तर या सगळ्या आपल्या इच्छेवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी ज्या स्नायूंच्या सहाय्याने होतात त्यांनाच ऐच्छिक स्नायू असं म्हणतात. म्हणजेच आपल्या इच्छेनुसार काम करणारे स्नायू. Muscles that move and work when we want them to do some work, they are called as voluntary muscles. For example, arm muscles, leg muscles, neck muscles. These are all voluntary muscles. And involuntary muscles, अनैच्छिक स्नायू.
See here, muscles in the stomach, muscles in the esophagus, muscles of the heart or eyelids, in the circulatory system. So various processes like breathing, blood circulation, digestion, these are vital functions, very important functions of our body. These are essential for our life, but they do not depend upon our will. बरोबर? अन्न कधी पचवायचं आहे हे आपण ठरवू शकत नाही. बरोबर? तर these functions, they are not depend upon our will. So the muscles of these organs carry out these different functions. These muscles are known as involuntary muscles. So जीवनावश्यक कामे करणारे इंद्रियातील स्नायू जे आहेत, उदाहरणार्थ पचन संस्थेतील स्नायू, रक्ताभिसरण संस्थेतील स्नायू, आपल्या हृदयाचे स्नायू, यांची कार्य जी आहेत ही आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. जीवनाच्या साठी जीवनावश्यक कामं म्हणजे जीवन आपलं लाईफ चालू राहण्यासाठी जीवनासाठी आवश्यक अशी जी कार्य करणारे हे जे स्नायू आहेत, ती कामं करणारे स्नायू म्हणजेच अनैच्छिक स्नायू होत. तर स्टमक, हार्ट, इंटेस्टाइन, all these muscles, these are known as involuntary muscles. So involuntary muscles are the muscles that cannot be controlled by our will or by our conscience. These functions, the muscles of these organs carry out the involuntary functions, and they are carrying their functions throughout our life. See here, अन्न घेताना आपण जे काही स्नायू वापरतो, अन्न आपल्या जठरात गेल्यानंतर जठरामध्ये त्या अन्नाचं जे काही घुसळण केली जाते, त्या ठिकाणी जठरामध्ये असणारे स्नायू हे सगळे अनैच्छिक स्नायू होत. तर या इंद्रियांची जी कामं आहेत ही जीवनावश्यक असतात आणि ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियामध्ये असणारे जे स्नायू आहेत हे स्नायू म्हणजेच अनैच्छिक स्नायू होत. फॉर एक्झाम्पल, मसल्स इन द स्टमक, मसल्स इन द लंग्स, मसल्स इन द हार्ट, एक्सेट्रा. आता स्नायूंचे वेगवेगळे प्रकार पडतात. कोणकोणते प्रकार? There are 3 types of muscles. Skeletal muscles म्हणजेच अस्थि स्नायू, कार्डियक मसल्स म्हणजेच हृदयाचे स्नायू, आणि स्मूथ मसल्स म्हणजेच मृदू स्नायू. So these are skeletal muscles म्हणजेच हात, पाय यांचे जे स्नायू आहेत, these are skeletal muscles. कार्डियक मसल्स म्हणजेच हृदयाचे स्नायू. These muscles bring about the contraction and relaxation of the heart. And smooth muscles, these muscles are present in the internal organs other than the heart. आपल्या शरीरातील हृदय सोडून इतर आंतरेंद्रियांमध्ये आढळणारे स्नायू म्हणजेच मृदू स्नायू होत. स्केलेटल मसल्स बघा, हातापायांचे जे स्नायू आहेत यांना अस्थि स्नायू, यामध्ये असणारे स्नायू म्हणजे अस्थि स्नायू होत. आता हे स्नायू जे आहेत ते शरीरात अस्थींना दोन्ही बाजूनी जोडलेले असतात. बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, अस्थींना दोन्ही बाजूनी जोडलेले असतात आणि म्हणून त्यांना अस्थि स्नायू असे म्हणतात. The two ends of each of these muscles are attached to 2 different bones in our body. So therefore these are known as skeletal muscles. For example, the muscles in the arms and legs. Now
The movements of these muscles are voluntary. यांची हालचाल ऐच्छिक असते. आणि त्याचबरोबर हे स्नायू या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, आपल्या हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचं महत्त्वाचं कार्य या स्केलेटल मसल्समुळे होत असतं. Those skeletal muscles are responsible for holding the bones of the skeleton together and giving a definite shape to our body. Cardiac muscles, हृदयाचे स्नायू. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, हृदयाचं आकुंचन आणि शिथिलीकरण होत आहे आणि त्याचमुळे हे हृदयाचं असं आकुंचन शिथिलीकरण होत आहे. त्यामुळेच हे रक्त संपूर्ण शरीरामध्ये फिरत ठेवण्याचं कार्य चालू शकतं. म्हणजे रक्त हृदयाकडून शरीराकडे बाहेर टाकण्याच्या कामी या स्नायूंची मदत होते. आता हे स्नायू हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणतात. These muscles bring about contraction and relaxation of the heart. आणि या स्नायूंची हालचाल ही अनैच्छिक असते. Movement is involuntary. आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. Involuntary muscles are there. These are the involuntary muscles. आणि अत्यंत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते. तर heart, which consists of cardiac muscles, is said to be the hardest working muscles in our body. आणि आपल्या या हृदयांच्या स्नायूमुळे आपल्या हृदयाचं मिनिटाला 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असतं. स्मूथ मसल्स, मृदू स्नायू. These muscles are present in the internal organs other than the heart. हृदय सोडून शरीराची इतर जी आंतरेंद्रिय आहेत यामध्ये हे मृदू स्नायू आढळून येतात. उदाहरणार्थ जठर किंवा इंटेस्टाईन म्हणजेच आतडे, रक्तवाहिन्या यांच्यामध्ये असणारे स्नायू म्हणजेच मृदू स्नायू होत. आता यांची हालचाल जी आहे ही अनैच्छिक असते. मुवमेंट्स आर इनव्हॉल्युंटरी अँड स्लो. आणि अतिशय सावकाश अशी त्यांची हालचाल होत असते. त्याचबरोबर इनव्हॉल्युंटरी म्हणजेच अनैच्छिक हालचाल त्यांची होत असते. या स्नायूंकडून आपल्या शरीरातील अनेक जीवनावश्यक कार्ये ही आपल्या नकळत होत असतात. हे स्नायू शरीरामध्ये अस्थींना जोडलेले नसतात आणि म्हणून या स्नायूंना मृदू स्नायू असे म्हणतात. शरीरातील इतर आंतरेंद्रियांमध्ये आढळणारे हे स्नायू म्हणजेच मृदू स्नायू होत. Now various vital functions of our body which we remain unaware are carried out by these special muscles. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये आढळणारे हे 3 प्रकारचे स्नायू, स्केलेटल मसल्स, कार्डियक मसल्स अँड स्मूथ मसल्स. तर आपल्या शरीरातील हे स्नायू नेहमी गटाने कामे करतात. जेव्हा काही स्नायूंचं आकुंचन होत असतं त्यावेळेला त्याच गटातील दुसरे स्नायू हे शिथिल होत असतात आणि अशा प्रकारे गटाने सामूहिकरित्या आपल्या शरीरातील विविध क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचं काम हे या स्नायूंमार्फत सतत आपल्या शरीरामध्ये होत असते. बघा, आपल्या नकळत सुद्धा आपल्या शरीरामध्ये या स्नायूंची कार्य चालू असतात.
तर अशा प्रकारे ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने आपल्या शरीरातील अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू विविध प्रकारची कार्ये करत असतात. तर या स्नायूंचं कार्य कसे चालते? तर आपल्या शरीरामध्ये असंख्य स्नायू आहेत. सांध्याच्या हालचालींसाठी व त्यायोगे आपल्या शरीराच्या हालचालीसाठी हे स्नायू जबाबदार असतात. So muscles move by shortening their length, pulling on tendons and moving bones closer to each other. स्नायू म्हणजेच गरजेनुसार आकुंचन प्रसरण पावणाऱ्या असंख्य तंतूंची जणू एक जुडी असते, एक बंडल असतं. स्नायूंमध्ये असणाऱ्या ॲक्टिन, मायोसिन या आकुंचन प्रसरण पावणाऱ्या सूक्ष्म तंतूंमुळे स्नायूंचे कार्य चालते आणि या सर्व स्नायूंवर आपल्या मेंदूचे नियंत्रण असते. तर स्नायूंना आदेश देण्यासाठी व त्यांच्यातील संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी मज्जातंतू कार्य करतात. बालमित्रांनो, स्नायूंच्या मदतीखेरीज आपल्याला आपला डोळाही उघडता येणार नाही की इकडची काडी तिकडे करता येणार नाही. रक्ताभिसरण, श्वसन, पचन या मूलभूत क्रिया सुद्धा स्नायूंच्या या सतत चालणाऱ्या आकुंचन प्रसरणामुळेच होत असतात. त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण द्विशिरस्क स्नायू, बायसेप्स. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू असे म्हणतात. या ठिकाणी दिसते तुम्हाला बायसेप्स. कुठे आहेत? दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला या ठिकाणी दिसतात बघा, बायसेप्स. So the muscles on the front of the bone in our upper arm is called the biceps. आणि त्रिशिरस्क स्नायू, triceps. The muscles at the back is called triceps. See here, these are the biceps and these are triceps. तर आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेले स्नायू म्हणजेच बायसेप्स, द्विशिरस्क स्नायू, आणि खालच्या बाजूला असलेले स्नायू म्हणजेच ट्रायसेप्स, त्रिशिरस्क स्नायू. आणि आपल्या शरीरामध्ये असणारे विविध ठिकाणचे स्नायू बघा, चेस्ट मसल्स, छातीचे स्नायू, त्यानंतर त्रिभुजाभ, डेल्टॉइड, बायसेप्स आणि ट्रायसेप्स आपण बघितले. त्यानंतर ॲब्डॉमिनल मसल्स म्हणजेच उदरीय स्नायू, अवकुंचनी स्नायू, चतुशिरस्क स्नायू, त्याचबरोबर अवकुंचनी स्नायू. तर आपल्या शरीरात अशा प्रकारे विविध ठिकाणी विविध प्रकारचे स्नायू कार्य करत असतात आणि आपल्या शरीरातील विविध क्रिया योग्य पद्धतीने चालू राहू शकतात. तर आपल्या शरीरामध्ये चालणाऱ्या या विविध क्रिया या स्नायूंमार्फत चालत असतात. तर व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायूंमार्फत आपल्या शरीरामध्ये विविध क्रिया सतत चालू असतात. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.